मी प्रफुल्ल सिरसाट, राहणार सावखेडा, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव। प्रत्येक ग्रामपंचायतीचा वेगवेगळा कारभार असतो, त्याच पद्धतीने आमच्या गावातही ग्रामपंचायतीचा वेगळा कारभार आहे। मी नेहमीप्रमाणे प्रयत्न केले की गावातल्या ग्रामपंचायत किंवा आपल्या ग्रामसभेतून गावाचा विकास करायचा आणि आपल्या गावाचे विकासाचे शब्द उचलून धरायचे। ग्रामसभेचा कोरम पूर्ण न होत कारणाने नेहमी ग्रामसभा बरखास्त होत असते। पण काही गोष्टी असतात ज्या आतील गोष्टी बाहेर सामान्य नागरिकापर्यंत पोहोचत नसतात। तशाच पद्धतीने आमच्या गावातही एक घोड मला लक्षात आला। पाठपुरावा करायचा म्हटला की एक पाठपुराव्यासाठी 2-3 महिने पंचायत समितीच्या पायऱ्यांवरतीच आपल्याला ठोकऱ्या घ्याव्या लागतात। म्हणून मी एक सोशल मीडियातून लवकरात लवकर फास्ट आपले काम जनतेपर्यंत आणि आमच्या गावातल्या नागरिकापर्यंत पोहोचायला पाहिजे। तसंही तुमच्या गावात अशा पद्धतीचं घोळ होऊ शकतो, म्हणून तुमच्यापर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून येत आहे। खरं म्हणजे ही मंदिराच्या पायऱ्या या मंदिराला बांधायला 8 ते 10 वर्ष झालेलं असतील, तर 10 वर्ष आधीपासूनच्या ह्या पायऱ्या बांधलेल्या आहेत। पण आमच्या ग्रामपंचायतीच्या जे विकास पुरुष ज्यांना म्हटले जातं, या विकास पुरुषांनी या पायथ्याच्या नावाने 4,386 रुपये काढलेले आहे। का या पायथ्याला 8 वर्ष झालेलं असून आत्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्यात त्यांनी पैसे काढलेले, तर याचा प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? हे पैसे कुठे गेले? या पैशाचं कोणी काय केलं? विचारायचा सर्वांना प्रश्न आहे। बोलायला आपण म्हणतो की गावातला विकास पूर्ण झाला पाहिजे, तरुणांनी प्रश्न उचलून धरले पाहिजे, पण देवाच्या नावानेही पैसे खायला इथं कमी पडत नाही। बोलायला झालं अशाच पद्धतीने मी आता हा माझा पहिला व्हिडिओ होता सोशल मीडियाच्या माध्यमातून। यापुढेही तुमच्यासमोर येत राहील आणि गावातील एक समस्या तुमच्यासमोरही सोडत राहील। असेच तुमच्या गावातही प्रश्न असतील, त्या गावाचे प्रश्न शोधा आणि तरुणांनी जागृत व्हा आणि गावातल्या विकासासाठी एक हातभार लावा। नमस्कार।